नमस्कार. सुदाम न्यूज यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. गेल्या 7-8 महिन्यानंतर आपण भेटतोय. काय झालं की YT स्टुडिओमध्ये मी पाहत असताना की आपल्या चॅनलची काय प्रगती आहे, आपण कुठपर्यंत पोचलो आहे, आपले व्हिडिओचे व्ह्यूज किती वाढलेले आहेत आणि त्या आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर किती वाढलेले आहेत हे पाहण्याचा ज्यावेळेस मी प्रयत्न करत होतो, परंतु कोणत्या ऑप्शनमध्ये मी गेलो आणि अचानकच सर्व डाटा डिलीट झाला. आत्तापर्यंतचा जो डाटा होता तो पूर्णपणे डिलीट झाला. मनाला फार वाईट वाटलं आणि आता यापुढं कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ काढायचे नाहीत. पूर्ण डाटा डिलीट झाला आणि मग मात्र फार फार वाईट वाटलं. यापुढं कुठल्याच प्रकारचे व्हिडिओ काढायचे नाहीत अशा प्रकारच्या वेळेस मनाला ठामपणे हे केलं, परंतु नाही. कारण का सभोवताली आजूबाजूला अनेक घटना घडत असतात किंवा मग दैनंदिन जीवनशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी दाखवल्यानंतर जे मनाला समाधान वाटतं ते समाधान कशातच नाही. लाख मोलाचं समाधान हो की आपल्यामधले जे छंद आहेत, आवड आहे किंवा मग कुठल्याही प्रकारची रुची आहे, हे ज्यावेळेस आपण ते आवड जपण्याचा प्रयत्न करतो, छंद जपण्याचा प्रयत्न करतो आणि दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारे ज्या गोष्टी आहेत त्या सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा एक प्रकारचं आनंद जो मनाला असतो तो लाख मोलाचा आनंद आहे. तो पैशातच मोजता येणार नाही इतका तो आनंद असतो आणि या आनंदावरच ह्या उत्साही वातावरणातच मनुष्य जीवन जगत असतो. आजही मी आता दिवस मावळतीला चालला आहे, मी शेतातच आहे आणि ज्यावेळेस मला हा मोह होतो कशाचा की पाडाचा आंबा खाण्याचा, त्यामुळे मी ते पाहायला चाललेलो आहे. बघा, हा एक पाडाचा आंबा आहे. मालक तर काय आजूबाजूला कोण दिसत नाही. आजूबाजूला कोण न दिसल्यामुळं मलाही वाटलं चला जाऊ आणि खाण्याची वस्तू चोरून खाल्ली ना एक वेगळाच आनंद असतो. की विकत घेण्याचा जो आनंद आहे त्या आनंदापेक्षा चोरून खाण्याचा आनंद एक वेगळाच असतो. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी चाललो आहे. हळूहळू निघालो आहे. यास पूर्णपणे हे रान ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरलेलं आहे आणि मी डेखळ तोडत चाललो आहे की वारं. आता बघा इकडं फार मोठं आभाळ आलं आहे, ढग आलेत, ढग दाटून आलेत आणि थोड्याच वेळामध्ये पाऊस पडेल की काय असं वातावरण झालेलं आहे. आणि वातावरण बी काय एकदम एक नंबरच झालेलं आहे आणि मी आता निघालो आहे. मला पाडाचा आंबा खायचा आहे. वर तर आहेत भरपूर बरं का, उतरलेले नाहीत अजून, काय उतरलेले आहेत त्यांनी मालकांनी, पण बघूया वाऱ्याने कुठं पडलाय का काय. तर दिसतोय का? हो, आहे आहे आहे. बघा, हाच तो पाडाचा आंबा आहे का. या मालकाच्या रानातच बकरी आलेली आहे, ती बसलेली आहेत आणि हे पूर्णपणे बघा तिथं वाडा बसलाय बघा आणि पूर्णपणे हे त्यांचं शेत खतवायचं चाललेलं आहे. हे बघा हे आलेले आहेत. आता बोला की कुठला वाडा आहे? इथला कुठला? सुप्याचा? कुणाचा? गुलाब पोखरेचा, भीमाचा. भीमा. मग तुमचं नाव भीमा का? हा, भीमा आहे आमचं नाव. वा 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 वा. हे पूर्ण वाड आहे. काय चाललंय? बकरी बसायला आपली. हा, ही काही दिसतंय, मी बघितलं मी. राजडामाच्या वरात. हा हा, राजू डामांच्या वावरामध्ये. गुढी येरवाळी आणा बरं का. पाऊस पाण्याचं वातावरण झालंय. आता आज आले आबा. हा,
पण शक्यता आहे थोडीफार व्हायची जरा. मग पाऊस जर आला जास्त तर मग कसं काय? मग आता काय लय चिखल होणार आहे. हा चिखल होणार आहे लय आज. होणार ना? हा ला अवघड काम. मग आता इथून पुढचं काय तुमचं जीवन? आता याच चिखला पाण्यातच दिवस जीवन आमचं. लय पाऊस झाले कुठं जाता? असं घरी पुन्हा माळा बिळाला. होय. हा मग आता खायला आहे का इकडे तिकडं? खायला आहे बऱ्यापैकी, पण आता पाऊस होत तर तोपर्यंत. बरोबर बरोबर. कुठे गेले वडील? कुठे गेल्यात? ते गावात गेलं सुट्ट्यामध्ये. बर 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 चरायला चालतंय. बघायला लागते बकऱ्यांना. बरोबर आहे. ही रोजची जी धावपळ आहे तुमची. हा. आपलं काय नाही हो पचित्राबाचं. ऊसामध्ये बकरी गेली तिकडून खवाळते लोक. यार ती माल खवाच्या बरं का. हा. हू, हू. मला जमतंय की हा हू. कसं आणि मला कुठलं जमतंय? आहर आहर गुढी आण म्हणून तिकडे बुडावली बस 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 शिर मिर मला नेमकी गुढी आणायला. जमतंय का बाबा मला? जमते जमते जमते. अरे कुठलं जमतंय ला का? ओके मारा ओके मारा. ओके का? गेले आता हे बकरेवाले गेली. मला पण एक पाड सापडला मस्तपैकी. फार मजा. बरं वाटतंय. खासच हा आनंद वेगळाच हो. विकत घेऊन खाण्यापेक्षा झाडाखाली पडलेलं मालक नसताना म्हणजे ही चोरीच की. आणि चोरून खाण्याचा आनंद चांगला जर का. वा चला आता आपलं घराकडे जाऊया. नारद्यात गेलो असते बाबा कुळी. मग तर काय येऊशी सरपंचाचा कार्यक्रम झाला असता. वा खासच आनंद. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. वा मस्त. आता चला घरी जायला काय हरकत नाही. आता हळूहळू हळूहळू घराकडे चाललोय. पण जाता जाता ढेकळामध्ये आराम करत असलेली जी कुत्री आहेत, एक 5-6 कुत्री, त्यांना जरा थोडंसं जाताना त्यांची गंमत करू. कारण आपला जो आनंद आहे, आपला जो छंद आहे, तो जोपासलाच पाहिजे. आपण पण त्यांच्यासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करू. बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे. अहो आपल्याला प्रतिक्रिया आली म्हणजे लयच चांगलं आहे. चला करूया गंमत.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.